क्वेश्चन नंबर 5, राईट द निगेशन, राईट द, चला परत एकदा क्वेश्चन बघूत काय आपलं. तरी काय म्हणलं, 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन. मग आपण काय म्हणलो मगाशी, आपल्याला निगेशन करायचं असेल तर काय करायचं, नॉट असेल तर काढायचं, नसेल तर द्यायचं. मग तुमचं इक्वेशन काय होईल सांगा. 3 इज रूट ऑफ द इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे, x² + 3x - 18 = 0. तसंच तिसरं एक मला सांगा, √2 इज अ रॅशनल नंबर, √2 इज अ रॅशनल नंबर. आता आपल्याला ह्याचं निगेशन, मला एक गोष्ट सांगा, ह्याच्यामध्ये नॉट आहे का, नाही. मग मी काय म्हणतो, √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. आता एक महत्त्वाचं इथं काय सांगतो त्याकडे लक्षात घ्या. तुम्ही √2 इज अ रॅशनलच्या अपोजिट इररॅशनल लिहिलं असलं तरी पण चाललं असतं. काही लोकांना हे पण वाटेल सर मग आंध्राच्या अपोजिट मी वेगळं, अरे आंध्रा सोडून जगामध्ये महाराष्ट्र एकच नाही, भरपूर सगळे प्रदेश आहेत. त्यामुळं मी त्याला फक्त नॉट लिहू शकतो. म्हणजे दोन अपोजिट आहेत का हे, आंध्र आणि महाराष्ट्र, किंवा आंध्रा गुजरात, आंध्रा उत्तर प्रदेश, नाही, अपोजिट. आता ह्याच्या रॅशनलच्या एक्झॅक्ट अपोजिट कसं आहे, इररॅशनल. तुम्ही रॅशनलच्या की इररॅशनल लिहिलं असतं तरी चाललं असतं. मग मी तेवढं डोकं कशाला खात हे करत बसतो, मी सरळ सरळ उगी नॉट टाकतो, कामच होऊन जात आहे. हे समजलं का सगळ्यांना. जेव्हा दोन ऑपोजिट मिनिंगवाले असतात तेव्हा तुम्ही लिहू शकता, अदरवाईज नाही. नेक्स्ट, पॉलिगॉन ABCDE, पॉलिगॉन तेच आहे ना, हां, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटागॉन. ह्याचं निगेशन किती लोक मला सांगतात लवकर. पॉलिगॉन ABCDE पेंटागॉन, करेक्ट. पुढे गेल्यावर आणि लास्ट ह्याच्यामधलं पाचवं, तेवढं हे किती लोक सांगतात ते बघूत मला लवकर, फास्ट. हां, काय करू दे सांगा लवकर, चला. ऑलरेडी ग्रेटर दॅन 5 असं म्हणायचं का तुम्हाला, चुकलं. मी काय सांगतो त्याकडे जरा लक्षात घ्या. इथं हे दिलेत ना, ह्याच्या उलट लिहायचं असेल तर मी सरळ सरळ नॉट ग्रेटर दॅन म्हणतो. हे कळालं का. दुसरा आन्सर, मी क्वेश्चन काय विचारतो थेडं लक्षात आहे. हे ग्रेटर दॅन आहे ना, इकडं 3 + 7 + 3 ग्रेटर दॅन, मी तर काय केलं, लेस दॅन. दुसरी गोष्ट, इथं इक्वल टू आहे का, लवकर, मग इथं इक्वल टू पाहिजे. समजलं का. ह्या दोन पद्धतीनं तुम्ही ह्याचे आन्सर देऊ शकता. कळालं का हे कसं केलं. ट्रुथ टेबल म्हणजे काय, माझ्यापाशी किती स्टेटमेंट्स आहेत तर त्या सगळ्या स्टेटमेंटसाठी काय मिळवणे, ऑल पॉसिबल आन्सर्स. आता मी तुम्हाला पहिलं ट्रुथ टेबल, त्याला आपण नाव काय दिलं होतं एकदा सांगा लवकर, चला. कंजंक्शनचं सिम्बॉल उलटवी असल्यासारखं होतं. माझ्यापाशी P आणि Q हे दोन स्टेटमेंट आहेत, ओके. आणि मग आपल्याला दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन करायचं आहे, म्हणजे मी त्याला P अँड Q, एक तर ह्याला कंजंक्शन म्हणतो. ऑपरेशन जी आहे तर ती ऑपरेशन ही अँडची आहे, समजायला लागले. ऑपरेशन कोणाची आहे, ती अँडची आहे. आता नीट लक्षात घ्या, माझ्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट 2 आहेत, मग त्याला 2 करायचं, आन्सर 4 येत आहे. 4 हे नंबर ऑफ पॉसिबिलिटीज झाल्या. तर
4च्या अर्ध 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स झालं. आता परत थोडं लक्षात घ्या, इकडून पुढं जात असताना ह्यांच्या निम्मे करायचं. इथं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स आहेत ना इथं, मग इथं 1 वेळा ट्रू 1 वेळा फॉल्स करत बसायचं. ओके. आता अँडची कंडिशन काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. आता बाकी सगळ्यामध्ये दोन्ही ट्रू नाहीत, त्यामुळं त्याचा आन्सर मला काय भेटायला पाहिजे, फॉल्स. ओके. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जसं कंजंक्शन झालं तसंच दुसरं जे टाईप आहे तर त्याला आपण डिसजंक्शन म्हणतो. डिसजंक्शनचं सिम्बॉल व्ही असल्यासारखं आहे. डिसजंक्शन म्हणजे जेव्हा दोन स्टेटमेंट ऑरनी जोडले जातात. मग आता ह्यासाठी सुद्धा 2 स्टेटमेंटच आहेत आपले, त्यामुळं नंबर ऑफ पॉसिबिलिटी सुद्धा आपले किती होतील, 4च. त्यामुळे मी परत एकदा 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स करतो. पुढच्या साईडला जाताना एकदा ट्रू एकदा फॉल्स एकदा ट्रू एकदा फॉल्स. आता थोडं लक्षात घ्या, माझ्यापाशी पी आणि क्यू दोघांमध्ये ऑर आहे. ऑरची कंडिशन, अँडची कंडिशन काय होती, दोन्हीच्या दोन्ही ट्रू असलं तरच ट्रू. ऑरची कंडिशन काय, एक ट्रू असेल तरी पण चालत आहे. मी तर इथं इथं बघा इथं बघा एक ट्रू आहे, मग ह्या ठिकाणी जर बघितलं तर एक पण ट्रू नाही, त्यामुळे आन्सर काय येतं आहे, फॉल्स. ओके. आता त्यानंतर ना पुढं तिसरं जे आहे ना तर त्याचं नाव आपण काय म्हणतो, कंडिशनल म्हणा किंवा त्याचं दुसरं नाव काय, इम्प्लिकेशन. आता इम्प्लिकेशनचं सिम्बॉल हे युनिडायरेक्शनल ॲरो, काय म्हणतो परत एकदा रिपीट करा, युनिडायरेक्शनल, एकाच दिशेने असलेलं, म्हणजे एकच कंडिशन त्याला असते. आता एकच कंडिशन नेमकं कोणती कंडिशन, जेव्हा तुम्ही ट्रू कडनं फॉल्स कडे जाता तेव्हा काय मिळालं पाहिजे, फॉल्स. आता ह्या ट्रूथ टेबल सगळ्या गोष्टी ॲज इट इज लिहून ठेवतो. मग मला एकदा मी काय कंडिशन सांगितलो, जेव्हा पी कडनं क्यू कडे जाताना काय चेक करणार, ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात का नाही. जर ट्रू कडनं फॉल्स कडे गेलात तरच आन्सर तुमचं काय मिळालं पाहिजे, फॉल्स. आता इथं ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात का नाही, मग मी फॉल्स लिहू का, नको, मी ट्रू कडनंच जाईना, इथं पण मी ट्रू कडनंच जाईना, समजायला लागलं, म्हणजे मी फॉल्स लिहिणार नाही. पुढं चौथी जी गोष्ट आहे ना तर त्याला एक तर आपण काय म्हणतो, बाय कंडिशनल, म्हणजे 2 कंडिशन, किंवा त्याला दुसरं नाव काय, इट इज डबल इम्प्लिकेशन. सेम काम आहे बघा, परत पी क्यू, इकडं काय येणार आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, पुढं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता बाय कंडिशनलचं बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा दोन्ही लोक सेम असतात तेव्हा ट्रू. ह्या दोन्ही लोक सेम आहेत मग ट्रू. दोन्ही लोक ह्या ठिकाणी बघा सेम आहेत ना, फॉल्स फॉल्स, मग काय, ट्रू. इथं दोन्ही लोक सेम नाहीत, इथं पण नाहीत, त्या एका गोष्टीमुळं काय, फॉल्स फॉल्स. समजायला लागलं. म्हणजे ह्याचा मी थोडं सिम्प्लिफाय करून सांगतो. एक तर ट्रूकडनं फॉल्सकडे गेलं तरी पण फॉल्स. काल इथं बघा तुम्ही ट्रूकडनं फॉल्सकडे चाललात, कारण आपलं ॲरो दोन्ही साईडलात ना, इकडून इकडं जावा किंवा इकडून इकडं जावा, इकडून इकडं जरी आलं तरी ट्रूकडनं फॉल्स आल्यासारखं आहे ना, त्यामुळं फॉल्स. समजलं सर. हे 4 टाईपचे आपले काय होतं, ट्रूथ टेबल होतं. अजून एक शिल्लक राहिलं रे, निगेशन. मला एक गोष्ट तुम्हीच सांगा, अरे कोणत्या पण गोष्टीचं निगेशन करायचं जर असेल तर एक स्टेटमेंट बस आहे ना त्याला फक्त नॉट लावण्यासाठी. मग पी असेल तर पीचं निगेशन, निगेशन पी. मग एक जर असेल तर 2:1 म्हणजे आन्सर किती आलं, 2. मग हे 2 जर असतील तर 2च्या अर्धे म्हणजे किती, एकच जण. ट्रू फॉल्स. मग ह्याच्या उलटं करा, ट्रूचं निगेशन फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन काय, ट्रू. जे नवीन आहेत त्यांना थोडं रिवाईज करण्यासाठी ही गोष्ट मी सांगितलेलं आहे. हेडिंग टाका लवकर तुम्ही पण, हेडिंग टाका, एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 ह्याच्यामधलं पहिलं, construct the truth table
फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न, फॉर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. ओके, तर ह्याच्यामधलं फर्स्ट वन. ओके, मी काय म्हणतो त्याकडे जरा लक्षात घ्या. झालं का इथंपर्यंत? मला परत एकदा रिपीट सांगा. झालं का सांगा लवकर, चला. ओके, चला मग मी पहिलं स्टार्ट करतो. ह्या पुढं काहीच लिहायला जाऊ नका, ह्या पुढं काहीच लिहायला जाऊ नका. P implies Q and Q. त्यानंतर ना implies P, implies P आहे. आता मी काय काय म्हणतो त्याकडे जर लक्ष द्या मला आणि आन्सर द्या. इथं बघून मला आन्सर सांगा. ह्या ठिकाणी नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत? 2 स्टेटमेंट आहेत ना. कोणते कोणते? एक P आहे आणि एक Q आहे, दोघं जणच आहेत. आता मी काय म्हणतो त्याकडे जर वेगळ्या भाषेमध्ये लक्ष द्या. नंबर ऑफ रोज, मी डायरेक्ट आन्सर लिहितो. काय लागलंय आता? नंबर ऑफ रोज म्हणजे 2n झाले. मग 2n असेल तर 2 काय ते सांगा लवकर, चला. 2n ची व्हॅल्यू, आन्सर किती आलं? 4. आता एक महत्त्वाची गोष्ट, गेल्या लेक्चरमध्ये तर मी तुम्हाला 4 पॉसिबिलिटीनुसार सांगितलं होतं. पण काय झालं होतं, वरची जी लाईन आहे ना, तर त्या लाईनला सोडलं तर शिल्लक किती राहिलेले रोज आहेत तर ते मी इथं तुम्हाला सांगतो. समजलं का? आता मी काय म्हणतो तेवढं लक्षात घ्या. आता नंबर ऑफ रोज जर झाले तर मी काय काढतो, अजून एक गोष्ट, नंबर ऑफ कॉलम्स. आता नीट लक्षात घ्या, माझ्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? हे 2 प्लस नंबर ऑफ ऑपरेटर्स किती आहेत ह्या ठिकाणी? 1, 2 आणि 3. 3 ऑपरेटर आहेत, त्यामुळं हे 3. म्हणजे याचा तुमच्यापाशी कॉलम किती तयार झाले? 5. समजलं? आता ट्रूथ टेबलची पहिली लाईन मी कसं प्रिपेअर करतो त्याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात सुरुवातीला आपल्यापाशी P आहे, त्यानंतर दुसरं कोण? Q. कळतंय? आता त्या पुढं थोडं लक्ष देत चला, लवकर चला. पहिल्यांदा मी काय करतो, ह्याला कन्सिडर करतो. ते कोण आहे मला सांगा लवकर, चला. P implies Q. समजलं? आता दुसरी गोष्ट, हे पहिलं नंबर कॉलम, हे दुसरं नंबर कॉलम, हे कितवं झालं? तिसरं नंबर कॉलम. आता P implies Q हे तिसऱ्या नंबर कॉलमला आहे ना, त्यामुळे मी ह्याला 3 लिहितो. मग पुढच्या कॉलममध्ये काय येईल? हे 3 नंबर कॉलम अँड Q. कळालं का काय केलं? लवकर सांगा मला. हे 3 नंबर कॉलममध्ये ना, त्यामुळे ह्याला मी 3 लिहिलो. 3 अँड Q. आता 3 अँड Q म्हणजे एवढं सगळं झालं का नाही? एवढं सगळं म्हणजे तुमचं कितवं नंबर कॉलम होतं? हे 4था नंबर कॉलम. मग 4थ्या नंबर कॉलमचं इम्प्लिकेशन कोणासोबत आहे? P सोबत. मी काय लिहायला पाहिजे सांगा लवकर, चला. 4 implies किती नंबर कॉलम झाले? कितवा नंबर? आता नीट लक्षात आलं. किती नंबर कॉलम झाले? 5. आपण इथं नंबर ऑफ कॉलम्स किती सांगितले? 5च. आता मला पुढचं आन्सर एक एक देस जायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लिहू नका, सगळेजण दिलेल्या ट्रूथ टेबलकडेच लक्ष द्यायला पाहिजे. समजलं? आता मला सांगा, 2 स्टेटमेंट असेल तर नंबर ऑफ रोज 4, रिअलमध्ये त्या पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स झालं. मग पुढे जात असताना मी काय करत असतो, ह्याचा अर्धे, म्हणजे एकदा ट्रू एकदा फॉल्स, परत एकदा ट्रू परत एकदा फॉल्स. आता मला इम्प्लिकेशन करायचं आहे. सगळेजण तुम्ही मला मनातल्या मनामध्ये आन्सर द्या. कोणच मला असं डायरेक्ट माईक ओपन करून आन्सर देऊ नका. लक्ष द्या.
इम्प्लिकेशनची कंडिशन काय, ट्रूकडनं फॉल्सकडे गेलं तरच मला काय भेटतंय, फॉल्स. बाकीच्या ठिकाणी मी ट्रूकडनं फॉल्सकडे जातच नाही आहे, मग आन्सर मला काय भेटलं, ट्रू. आता परत तिसरा नंबर कॉलम अँड क्यू करायचा आहे. अँडची कंडिशन काय, दोघंच्या दोघं ट्रूथचं पाहिजे. मग 3 नंबर कॉलम इथं आहे आणि क्यू इथं आहे. ह्या दोन्ही कॉलममध्ये मला काय करायचं आहे, अँड. सांगा, दोघंच्या दोघं ट्रू जर असतील तरच ट्रू. परत ह्या ठिकाणी दोघंच्या दोघं ट्रू आहेत का, नाही, मग मी इथं काय लिहिणार, फॉल्स. ह्या ठिकाणी बघा दोघंच्या दोघं ट्रू आहेत, मग इथं काय मिळालं पाहिजे, ट्रू. इथं बघा, समजलं असेल. आता हे किती नंबर कॉलम आहे, 4 नंबर कॉलम. आता लई इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. 4 नंबर कॉलमचं पी बरोबर काय करायचं, इम्प्लिकेशन. म्हणजे पहिल्यांदा कोणत्या कॉलमकडे बघणार हे आन्सर तेवढं द्या मला. पहिल्यांदा 4 कडे बघणार, नंतर कोणाकडे बघणार, पी कडे. हा, असं करत असताना काय चेक करणार, लवकर इम्प्लिकेशनची कंडिशन. 4 मध्ये ट्रू पाहिजे आणि पी मध्ये फॉल्स पाहिजे, पी कडनं नाही. हा, 4 मध्ये ट्रू पाहिजे, पहिल्यांदा 4 आहे ना, 4 मध्ये ट्रू पाहिजे, मग पी मध्ये फॉल्स. कळलं, आता लक्षात घ्या. ट्रू कडनं, आता इथनं मी इकडं चालू की नाही, 4 मधनं पी मध्ये, ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात का, आन्सर द्या. नसेल तर काय लिहू द्या. इथं बघा 4 मध्येच ट्रू नाही ना, विचार करायची पुढे जायची गरजच नाही. इथं बघा, तुम्ही ट्रू कडनं इकडून पी कडे चाललात, ट्रू कडनं फॉल्स कडे गेलात ना, हो का नाही, इथून इथं जात असताना ट्रू कडनं फॉल्स कडे गेलात, मग ट्रू कडनं फॉल्स कडे गेलात तर काय लिहिणार, फॉल्स. आता इथं बघा तुम्ही ट्रू कडनं चाललात का, मग विचार करायची गरजच नाही ना, सरळ ट्रू लिहून काढायचं. समजलं असं, हे तुमचं शेवटचं कॉलम झालं, म्हणजे तुमचं ट्रूथ टेबल तयार झालं. फक्त इथं एक गोष्ट शिल्लक राहिली आहे, इथं मी हेडिंग टाकायचं राहिलंय ट्रूथ टेबल म्हणून. समजायला लागलंय, तर ते तुम्ही जर आठवणीनं टाका, काय लिहिणार इथं, ट्रूथ टेबल. आता दुसरं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतो, मला तशाच पद्धतीनं मदत करा. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय काय म्हटलंय, पी अँड निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू पुढं डबल इम्प्लाइज पुढं पी इम्प्लाइज क्यू. चला एक एक गोष्ट विचारत जातो. पहिली गोष्ट, नंबर ऑफ स्टेटमेंट्स n इक्वल टू 2. दुसरा, नंबर ऑफ रोज 2 म्हणजे किती आलं, 4. आता मला काय करायचं सांगा लवकर, चला. नंबर ऑफ कॉलम्स, आता ह्याचा फॉर्म्युला मला सांगा. हे म्हणजे काय, पहिल्यांदा काय, नंबर ऑफ स्टेटमेंट्स. तुमच्यापाशी किती स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू दोनच लोक आहेत, त्यामुळं 2 झालं. प्लस नंबर ऑफ ऑपरेटर्स, तुमच्यापाशी लॉजिकल कनेक्टिव्ह किती आहेत बघा, आणि मला मोजा आणि मला त्याचा आन्सर तेवढं सांगा. 3. बघा लवकर, चला. नंबर ऑफ ऑपरेटर्स किती आहे तुमच्यापाशी, लॉजिकल कनेक्टिव्ह 4 आहेत, हो का नाही, 1 2, हो का. हा, मग मी म्हणलो का निगेशनला सोडायचं म्हणून, नाही, 1 2 3 4, मग आन्सर किती झाले, 6 झालं की नाही. हा, आता आपण काय काम करायला पाहिजे सांगा लवकर, चला. हेडिंग द्यायला पाहिजे ना इथं, ट्रूथ टेबल म्हणून. आता तुम्हीच मला आन्सर सांगा, पहिलं कॉलम कोण असायला पाहिजे, पी. थोडं लक्ष द्या, चला पुढं. दुसरं क्यू. आता एक गोष्ट मला सांगायचं, मला ही गोष्ट काढायचं जर असेल तर मला अगोदर निगेशन क्यू काढावं लागेल, त्यामुळं मी निगेशन क्यू काढून घेतलो. तसंच ह्याला कॉलम नंबर पण देऊ दे, 1 2 3. आता इथं बघा, निगेशन क्यू म्हणजे तिसरं कॉलम आहे ना,
हां, म्हणजे कसं म्हणायला पाहिजे, P&3, हो का? हे कळतंय का सगळ्यांना? हे कॉलम नंबर कितवं झालं? 4. हे सगळं मिळून आता कितवं? 4 कॉलम नंबर आहे. आता काय करायचं आहे, 4 बरोबर ह्या कॉलमचं डबल इम्प्लिकेशन करायचं आहे, पण ही गोष्ट मायापाशी नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा ही गोष्ट तयार करून घ्यावं लागेल. P इम्प्लाइज Q अगोदर काढतो मी 5व्या नंबर कॉलममध्ये. सांगा, P इम्प्लाइज Q. आता तुम्ही मला सांगा, हे 5वं नंबर कॉलम आहे, म्हणजे 4 नंबर कॉलम डबल इम्प्लिकेशन 5 नंबर कॉलम, 4 नंबर कॉलम 5 नंबर कॉलम. हे कितवं झालं सांगा? 6वं. आता मला एक एक गोष्ट तुम्ही सांगत चालणार. बोला. हा, काय 1 इम्प्लाइज Q? अरे आपलं कसं माहिती का, सांगू का, आपल्याला जर काही पण गोष्टी करता येतात आपल्याला. आता इथं 1 इम्प्लाइज 2 केलं तरी मला P इम्प्लाइज Qच मिळणार आहे. 1 साठी जेवढी जागा लागणार आहे 2 साठी पण म्हणजे तेवढी. हे लिहिलं काय, ते लिहिलं काय. आता काय वाटतं तुम्हाला की ह्या ठिकाणी मी 3 कशासाठी लिहिलं असेल? निगेशन Q लिहिलो तर जागा जास्त काढते आणि आपल्या नोटबुकमध्ये बसत नाही, त्यामुळं आपण हे नंबर देतोय. कळलं? आता फॉर एक्झाम्पल मी 4च्या जागी ही गोष्ट लिहिलं असतं तर मला ही जागा अख्खी तीच खाल्लं असतं. परत डबल इम्प्लाइज 5च्या जागी ही जागा लिहिलं असतं तर अख्खी जागा तेच खाल्लं असतं. त्यामुळं आपण असं केलेलं आहे. ओके, 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. आता एक एक गोष्ट लक्ष देत चला. मला सांगा Q म्हणजे काय? 1 वेळा ट्रू, 1 वेळा फॉल्स, 1 वेळा ट्रू, 1 वेळा फॉल्स. Qचं निगेशन पाहिजे आपल्याला. आता Qचं निगेशन म्हणजे Qच्या व्हॅल्यूच्या उलट. Qचं निगेशन ट्रूचं काय होईल? फॉल्स. फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं. आता संपेपर्यंत फक्त ऐका. ओके, 3 नंबर कॉलम आणि P ह्या दोघांमध्ये अँड आहे. अँडची कंडिशन दोघंच्या दोघं ट्रू पाहिजेत ह्या दोघांमध्ये. P आणि 3, चला दोघंच्या दोघं ट्रू आहेत का? नाही, मग फॉल्स. इथं बघा दोघंच्या दोघं ट्रू आहेत, मग काय आन्सर येईल? ट्रू. दोघंच्या दोघं ट्रू नाहीत, इथं पण दोघंच्या दोघं ट्रू नाहीत, म्हणजे इथं आणि इथं मला काय भेटेल? फॉल्स. आता P कडनं Q कडे जाताना काय चेक करायचं? ट्रू कडनं फॉल्स कडे चाललोय का? परत एकदा रिपीट करतो. P कडनं Q कडे जाताना काय चेक करायचं आहे? ट्रू कडनं फॉल्स कडे जातो का? म्हणजे पहिल्यांदा P ला बघायचं, मग Q ला बघायला पाहिजे. ट्रू कडनं फॉल्स कडे चाललो का? नाही. इथं बघा ट्रू कडनं फॉल्स कडे चाललो, मग तसं जर गेलो तर मला आन्सर काय मिळायला पाहिजे? फॉल्स. ट्रू कडनं फॉल्स कडे चाललो का? नाही. ट्रू कडनं चाललो का? नाही. बाकीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी नाही जात त्या ठिकाणी मी ट्रू लिहितो. 4 आणि 5 इथं, ह्या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय आहे? दोन्ही सेम असतील तर ट्रू. मग 4 आणि 5 मध्ये दोन्ही सेम कुठं दिसतंय का? बघा, कुठंच नाही. मग दोन्ही सेम असतील तर ट्रू आहे, पण दोन्ही सेम कुठंच नाही मिळाले, त्यामुळे सगळे लोक काय भेटले? फॉल्स. समजलं? दोन्ही सेम आहेत का? नाही. दोन्ही सेम आहेत का? नाही. नाही, इथं पण नाही. ट्रूथ टेबल कसं काढलं असेल हे समजलं असेल तुम्हाला? सांगा, क्लिअर झालं का? माझ्यापाशी टोटल नंबर ऑफ स्टेटमेंट P, Q आणि R आहेत. हे पहिल्यांदा P, Q, R हे स्टेटमेंट लिहिलो. आता मला पुढच्या गोष्टी पण सांगत चला. पहिली गोष्ट, P तर माझ्यापाशी ऑलरेडीच आहे, मग मला फक्त पुढच्या गोष्टी काढायच्या आहेत. पुढच्या गोष्टी काढण्याच्या अगोदर मला Q अँड R अगोदर काढावं लागेल. पुढं Q अँड R ह्याचं निगेशन आहे. आता Q अँड R म्हणजे कॉलम नंबर 4 आहे, हो का नाही? मग 4 नंबर कॉलमचं निगेशन फक्त ऐका. आता कॉलम नंबर 4चं निगेशन आपण 5व्या नंबर, हे सगळं मिळून 5वं नंबर कॉलम झालं. मग मी सगळ्यात शेवटी काय करायला पाहिजे? P इम्प्लाइज कितवं?
कॉलम नंबर 5. माझ्यापाशी 8 रोज आहेत. 8 रोज जर असतील तर 4 वेळा ट्रू आणि 4 वेळा फॉल्स. मग पुढच्या रोमध्ये जर गेलो तर 2 वेळा ट्रू मिळत आहे, 2 वेळा फॉल्स, परत 2 वेळा ट्रू, परत 2 वेळा फॉल्स. त्याच्या पुढच्या साईडला जर गेलो तर एकदा ट्रू, एकदा फॉल्स, परत ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. आता क्यू आणि आरमध्ये अँड करा. अँडची कंडिशन काय? दोघंच्या दोघं ट्रू असेल तरच ट्रू. दोघंच्या दोघं ट्रू आहेत. नाही, नाही, इथं पण नाही. त्यामुळं ह्या खालच्या 3 लोकांकडे फॉल्स मिळालं. दोघंच्या दोघं ट्रू परत मिळाले बघा. इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही. म्हणजे काय झालं? फॉल्स, फॉल्स, फॉल्स. आता 4चं निगेशन ह्याच्यामध्ये करायचं आहे. मला ह्याचं निगेशन सांगा. चला, फॉल्स, ट्रू, ह्याचं निगेशन ट्रू, ट्रू, फॉल्स, परत ट्रू, ट्रू, ह्याचं ट्रू. आता काय करायचं आहे? पीकडं अगोदर बघायचं, नंतर ना कॉलम नंबर 5कडं. कॉलम नंबर 5 इथं आहे. अगोदर कोणाकडं बघणार तुम्ही? पीकडं, मग नंतर ना 5कडं. म्हणजे ट्रूकडनं इथं जात असताना फॉल्स पहिल्यांदाच मिळालं बघा. असं असेल तर खाली तो फॉल्स. इथं बघा, ट्रूकडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. ट्रूकडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. ट्रूकडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. मग नसेल तर ह्या ठिकाणी तर ट्रू मिळालं. आता इथं खाली बघा, अरे तुम्ही ट्रूकडनंच नाही चाललात ना, तुम्ही ट्रूकडनं नाहीच गेलात तर इकडं 5व्या कॉलममध्ये बघायची गरजच नाही. आपोआप सगळे ट्रूच मिळाले. निगेशन पी अँड, निगेशन पी अँड ब्रॅकेटमध्ये परत एक ब्रॅकेट, पी अँड निगेशन, पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट, अँड क्यू, अँड क्यू. आता एक मला आन्सर डायरेक्ट द्या. तुमच्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? हा, आपल्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? परत एकदा रिपीट करताय सगळेजण? 2 आहेत. हो का नाही? लवकर लवकर. 2 आहेत. कोणते कोणते? एक पी आहे आणि एक क्यू आहे. मग माझ्यापाशी 2 स्टेटमेंट्स जर असतील तर आपल्यापाशी पॉसिबिलिटीज किती तयार होतील सांगा जरा लवकर. लवकर सांग. 4. कसं काढलात? 2:2. हा, करेक्ट. 2:n. मग आता नंबर ऑफ स्टेटमेंट तर 2 आहेत ना, म्हणजे 2:2 म्हणजे किती झाले पॉसिबिलिटी? 4. मग 4च्या अर्धे लोक म्हणजे 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. मग इकडून पुढे जात असताना ह्या 2च्या अर्ध करायला पाहिजे की नाही? म्हणजे ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. आपण असं का करायचं? कारण मला सगळे पॉसिबिलिटीज मिळायला पाहिजेत म्हणून. ओके, हे फर्स्ट नंबर कॉलम, हे सेकंड नंबर कॉलम. आता पुढे बघा, मला पहिल्यांदा कोणती गोष्ट काढून घ्यावं लागेल? निगेशन पी काढून घ्यावं लागेल. ओके, आता एवढं संपल्यानंतर पहिल्यांदा हॉरिझॉन्टल रो तयार करून घ्यायच्या. निगेशन पी झाल्यानंतर ना इथं बघा मला निगेशन क्यू लागणार आहे, त्यामुळे मी सायमल्टेनियसली निगेशन क्यू पण काढून घेतो. आता एकदा निगेशन क्यू जर काढून घेतला तर ही गोष्ट काढून घ्यायची. कोण आहे? पी ऑर निगेशन क्यू. ओके, 3 नंबर कॉलम, 4 नंबर, हे 5 नंबर. पी ऑर निगेशन क्यू हे 5 नंबर कॉलम झालं. मग मी काय करतो? हे 5 नंबर कॉलम अँड क्यू, 5 नंबर कॉलम अँड क्यू, हे 6वं नंबर कॉलम झालं. आता 5 नंबर कॉलम अँड क्यू म्हणजे सगळंच मिळून किती झालं? 6वं नंबर कॉलम. आता थोडं लक्षात घ्या, निगेशन पी म्हणजे कितवा नंबर कॉलम आहे? 3rd नंबर. मग 3rd नंबर कॉलम. ओके ओके हो, आता थोडं जर लक्ष द्या, मी काय म्हणतो. बघ, इथं निगेशन पी म्हणजे 3 नंबर कॉलम मध्ये कोण आहे सांगा?
अँड आणि हे अख्खं सगळं मिळून कोण आहे 6 नंबर कॉलम. ओके. आता मी काय काय विचारतो त्याला फक्त मनातल्या मनामध्ये आन्सर द्या आणि जेव्हा ब्लर होईल त्याच वेळा मला सांगा. ओके, फक्त लक्षात घ्या. पीचं निगेशन म्हणजे पीला नॉट लावायचं, म्हणजे इथं ट्रू जर असेल तर त्याला काय व्हायला पाहिजे फॉल्स. इथं ट्रू आहे तर इथं काय मिळत आहे फॉल्स. इथं फॉल्स असेल तर काय मिळत आहे ट्रू. इथं फॉल्स आहे मग काय मिळतं ट्रू. आता क्यूचं निगेशन म्हणजे क्यूला नॉट लावायचं आहे, म्हणजे इथं ट्रू असेल तर इथं फॉल्स. क्यूला नॉट लावा, हे ट्रू हे फॉल्स, परत हे कोण मिळालं ट्रू. पुढं आता पी आणि निगेशन क्यू ह्या दोघांमध्ये ऑर करायचं. ऑरची कंडिशन काय, एक ट्रू असेल तरी पण चालतं. मग मला सांगा इथं एक ट्रू आहे मग आन्सर ट्रू येणार. इथं तर दोन्हीचे दोन्ही ट्रू आहेत मग आन्सर ट्रू येणार. एक पण ट्रू नाही त्यामुळे इथं आन्सर काय येणार फॉल्स. इथं बघा एक ट्रू आहे त्यामुळे आन्सर ट्रू आलं. आता पाचव्या आणि क्यूमध्ये दोघांमध्ये अँड आहे. अँडची कंडिशन काय, दोघं पण ट्रू पाहिजेत. हे पाचवं आणि क्यू म्हणजे इथं दोघं पण ट्रू असतील तर ट्रू. इथं दोघं ट्रू नाहीत, इथं पण दोघं ट्रू नाहीत, इथं पण दोघं ट्रू नाहीत. मग दोघं पण ट्रू नसल्यामुळं मला काय भेटेल फॉल्स. आता नीट लक्षात घ्या, कॉलम नंबर 3 आणि 6 दोघांमध्ये अँड आहे. कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 6 अँडची कंडिशन परत एकदा सांगा, दोघं पण ट्रू असतील तर ट्रू. इथं दोघं पण ट्रू नाहीत, इथं पण दोघं ट्रू नाहीत, दोघं ट्रू नाहीत, दोघं ट्रू नाहीत. अरे नाहीत इन द सेन्स फॉल्स यायला पाहिजे आपल्यापाशी. समजलं असेल. ओके. हां, आता मी परत पुढचं क्वेश्चन 6th वन, हे दिसायला लागलं का व्यवस्थित सगळ्यांना. बर लवकर लवकर. निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड परत त्याच्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हे थोडं जर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जर व्यवस्थित लक्षात घ्या. सगळ्यात पहिली कंडिशन, मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुमच्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत. लवकर. 2 स्टेटमेंट आहेत, मग स्टेटमेंट 2 असतील तर पॉसिबिलिटीज किती झाल्या 4. 2 मग इथं काय लिहू दे 2 वेळा ट्रू. मग क्यू मध्ये सांगा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता मला एक एक गोष्ट, आता हॉरिझॉन्टल लाईन तयार करून घ्यायची. मला पहिल्यांदा कोण लागणार आहे निगेशन पी, त्यानंतर कोण लागणार आहे निगेशन क्यू. आता ही गोष्ट संपल्यानंतर 1 2 3 4. आता मला सांगा हे निगेशन पी म्हणजे कितवं कॉलम आहे थर्ड नंबर कॉलम मध्ये. इम्प्लिकेशन निगेशन क्यू म्हणजे कोणतं कॉलम आहे 4. हो का. हे सगळं मिळून कितवं नंबर कॉलम झालं 5वं. आता 6th मध्ये चेक करा, लक्ष द्या. निगेशन क्यू म्हणजे कितवं कॉलम आहे बघा 4. मध्ये कोण आहे इम्प्लिकेशन. निगेशन पी म्हणजे कोणता कॉलम 3rd. कॉलम नंबर कितवा झालं 6. हे सगळं मिळून 6 झालं की नाही. मग हे 5वं कॉलम अँड 6. ओके, हे कितवं झालं 7वं. आता लवकर लवकर मला आन्सर जायला चालू करा. ओके बघा, पीचं निगेशन लवकर, हे ट्रूचं निगेशन फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. क्यूचं निगेशन फॉल्स ट्रू, ह्याचं निगेशन. आता 3 कडनं 4 कडे जाताना काय बघणार, इम्प्लिकेशन म्हणजे काय बघणार, ट्रू कडनं फॉल्स कडे जायला पाहिजे. एक्झॅक्टली. मला फक्त येस ऑर नो मध्ये थोडा आन्सर द्या. ट्रू कडनं चाललात का नाही, ट्रू कडनं चाललात का नाही. इथं बघा ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात मगच तुम्हाला फॉल्स भेटेल. इथं बघा ट्रू कडनं चाललात का नाही, सॉरी ट्रू कडनं चाललात पण फॉल्स कडे जाईन ना, त्यामुळे फॉल्स नाही भेटत. आता काय करायचं, अगोदर 4 कडे बघायचं नंतर 3 कडे बघायचं. ओके
चला 4 कडे बघा, ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात का? नाही. इथं बघा, मग नसेल तर ट्रू. इथं बघा 4 कडनं 3 कडे जात असताना ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात, मगच फॉल्स भेटायला लागला. काय लागलं? इथं ट्रू कडनं फॉल्स कडे जाताना जसं फॉल्स भेटला, आता 4 कडनं 3 कडे जाताना इकडं ट्रू कडनं फॉल्स कडे गेला तर फॉल्स भेटताय. आता सांगा, इथं बघा 4 कडनं 3 कडे जायचं ना, मग ट्रू कडनं चाललात का तुम्ही फॉल्स कडं? नाही. ट्रू. आता बघा, ट्रू कडनं फॉल्स कडे चाललात का? नाही. ओके. आता ह्या दोघांचं अँड आपल्याला करायचं आहे. अँडची कंडिशन लवकर सांगा मला. दोघंच्या दोघं ट्रू पाहिजे. दोघं ट्रू आहेत का नाही? दोघं ट्रू नाहीत. इथं पण दोघं ट्रू नाहीत. मग आन्सर काय भेटेल? इथं बघा दोघं ट्रू आहेत. समजलं? 7th मध्ये ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लाइज पी, क्यू इम्प्लाइज पी और निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू. ओके. आता मी काय काय सांगतो, माझ्यापाशी नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत तेवढं सांगा लवकर, फास्ट. मग 2 स्टेटमेंट्स असतील तर नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती झाले? मग 4 पॉसिबिलिटीज असतील तर 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स केले. पुढच्याकडे जात असताना एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स असं झालं. ओके. आता मला हॉरिझॉन्टल लाईन काढण्यासाठी मला मदत करा. सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा ही गोष्ट तयार करून घ्यायची. कोण आहे? क्यू इम्प्लाइज पी करून घेतलो. त्यानंतर आता क्यू इम्प्लाइज पी म्हणजे हे आपलं अख्खं 3रा नंबर कॉलम झालं. त्यानंतर मी निगेशन पी तयार करून घेतो. हे निगेशन पी. निगेशन पी म्हणजे कितवं कॉलम आहे? 4थं. 4थं डबल इम्प्लाइज कोण आहे? क्यू. ओके. आता 4थं डबल इम्प्लाइज क्यू हे सगळं मिळून मला कितवं नंबर कॉलम झालं? 5वं. आता पुढे काय करायला पाहिजे? 3रा नंबर कॉलम और 5वं नंबर कॉलम. 5. ओके. आता मला फक्त आन्सर आहे. पहिल्यांदा इम्प्लिकेशनची कंडिशन काय? ट्रू कडनं फॉल्स कडे गेलं तर फॉल्स. आता फक्त ऐका, पहिल्यांदा क्यू कडे बघायला पाहिजे, मगच पी कडे बघायला पाहिजे. ट्रू कडनं फॉल्स कडे चाललोत का? नाही. मग ट्रू. ट्रू कडनं फॉल्स कडे चाललोत का? नाही. इथं बघा, ट्रू कडनं फॉल्स कडे चाललोत की नाही? मग आन्सर फॉल्स. इथं बघा, ट्रू कडनं चाललोत का? नाही. मग आन्सर किती? ट्रू. आता पुढच्यामध्ये आपल्याला काय काम करायचं सांगा लवकर. चला लवकर. पुढं आपल्याला काय काम करायचं सगळेजण सांगताय? पीचं निगेशन. मग हे पीचं निगेशन सांगा. फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. आता 4 नंबर कॉलमचं डबल इम्प्लिकेशन करायचं आहे क्यू बरोबर. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय आहे? दोन्ही सेम असतील तर ट्रू. मला 4 इथं आहे आणि 2 म्हणजे क्यू इथं आहे. दोन्ही सेम आहेत का? नाही. नसतील तर फॉल्स. इथं बघा दोन्ही सेम आहेत. दोन्ही सेम असतील तर ट्रू. इथं बघा दोन्ही सेम आहेत. सेम असेल तर ट्रू. इथं बघा सेम नाहीत. नसेल तर फॉल्स. आता काय करायचं आहे? 3 नंबर कॉलम आणि 5 नंबर कॉलम ह्या दोघांमध्ये ऑर पाहिजे. ओके. 3रा नंबर कॉलम आणि 5वा नंबर कॉलम ह्या दोघांमध्ये मला ऑर करायचं. हे 3रा नंबर कॉलम, हे 5वं. ऑरची कंडिशन काय? एक ट्रू असेल तरी बस आहे ना. मग ट्रू. एक ट्रू आहे. मग ट्रू. ह्या ठिकाणी एक ट्रू आहे. ह्या ठिकाणी बघा एक ट्रू इथं आहे ना. मग काय आन्सर आहे ना? ट्रू. थोडं रेंजकडे तुमच्याकडे पण बघा, ते पण मॅटर करतं. मला सांगा क्लिअर आहे का ब्लर आहे बाळांनो? हो. मी परत एकदा ही हॉरिझॉन्टल लाईन रिपीट करतो. माझ्यापाशी 3 स्टेटमेंट आहेत.
PQR 2⁻³ म्हणजे 8. 8 असल्यामुळे 8 4 दे, 4 वेळा ट्रू 4 वेळा फॉल्स. पुढे जात असताना 4 4 दे, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. त्या पुढे जात असताना एकदा ट्रू फॉल्स. पहिल्यांदा Q इम्प्लाइज R काढून घेतलो, 4 नंबर कॉलम. हे 4 नंबर कॉलम आता P इम्प्लाइज हे 4 नंबर कॉलम करतो, 5वं नंबर कॉलम. हे सगळं झालं. आता इकडे येत असताना पहिल्यांदा ह्याला काढून घ्यावं लागेल, P अँड Q 6 नंबर कॉलम. 6 नंबर कॉलम इम्प्लाइज R, अख्खं म्हणून 7वं. मग आता 5वं नंबर कॉलम इम्प्लाइज 7वं नंबर, डबल इम्प्लाइज 7वं नंबर कॉलम. आता मला फक्त आन्सर द्यायला चालू करा. पहिल्यांदा Q कडनं R कडे जाताना इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनची कंडिशन काय? ट्रू कडनं फॉल्सकडं. बघा इथे एका ट्रू कडनं फॉल्सकडे चाललोय आणि इथं एकदा ट्रू कडनं फॉल्सकडे चाललोय. मग ट्रू कडनं फॉल्सकडे गेल्यावर काय? फॉल्स. मग बाकी सगळं काय झाले? हां, आता परत पुढचं सांगा. P इम्प्लाइज 4 आहे, म्हणजे पहिल्यांदा P कडे बघायचं, नंतर 4 नंबरकडे बघायचं आहे. मला सांगा ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. इथं बघा ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात. आता ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. मग इकडं तुम्ही ट्रू कडनं जाईना ना, मग पलीकडे बघायची गरज आहे का? नाही. मग बाकी सगळे मला काय भेटतील? ट्रू. आता P अँड Q करायचं, ह्याला पुसतो थोडं. मला P अँड Q करायचं. अँडची कंडिशन काय? दोन्ही ट्रू असायला पाहिजे. दोन्ही ट्रू. मग इथं दोन्ही ट्रू आहेत ना. आता खालच्या साईडला बघा दोन्ही ट्रू कुठं तरी भेटतात का? नाही. मग खालचे सगळेच लोक काय झाले? फॉल्स. ओके. आता काय करायचं सांगा परत नंतर ना. पहिल्यांदा 6 कडे बघायचं, मग R कडे बघायचं. काय लागलंय? मध्ये इम्प्लिकेशन आहे. आता मला सांगा 6 इथं आहे, R इथं आहे. ट्रू कडनं फॉल्स कडे चाललोयत का? नाही. मग मला इथं सांगा ट्रू कडनं फॉल्स कडे चाललोयत की नाही? मग आन्सर काय मिळाला पाहिजे? फॉल्स. इथं बघा पहिल्यांदा ट्रू कडनं चाललोय का? खालीलच्या सगळ्यांकडे बघा, मी ट्रू कडनंच जाईना, त्यामुळे इकडे बघायची मला गरजच पडणार नाही. ट्रू कडनं जाईना तर इकडे कुठलं बघू? मग सगळ्याच्या सगळे मला ट्रू भेटते. आता काय करायचं आहे? 5वं आणि 7वं दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन करायचं आहे. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय? दोघं सेम असतील तर ट्रू. मला सांगा सेम आहेत का डिफरंट आहेत, वेगळे आहेत? सेम आहेत. सेम आहेत. सेम आहेत. परत खाली पण बघा सगळे लोक सेमच आहेत. मग सगळे सेम असेल तर मग सगळे सेम असेल तर ट्रूच आहे ना. कळालं का? चला आता एवढं लिहून घेताय. मला पहिल्यांदा मदत करणार आहेत. ओके. हॉरिझॉन्टल लाईन तयार करण्यासाठी मला मदत करा. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्यापाशी किती स्टेटमेंट्स आहेत? 3. कोणते कोणते 3 स्टेटमेंट आहेत? P, Q आणि R. मग P, Q, R 3 स्टेटमेंट असतील तर 2⁻³ म्हणजे किती झाले? 8. मग 8 असतील तर मी किती वेळा ट्रू आणि किती वेळा फॉल्स लिहू? करेक्ट. मग आता त्याच्या पुढच्या साईडला जात असताना काय करायचं? 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स, परत 2 वेळा ट्रू, परत 2 वेळा फॉल्स. त्याच्या पुढच्या साईडला जात असताना काय करायचं? ओके. एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. आता हॉरिझॉन्टल लाईन करण्यासाठी मला मदत करा लवकर. पहिल्यांदा मला ही गोष्ट तयार करून घ्यावं लागेल. ही गोष्ट तयार करून घेण्यासाठी मला पहिल्यांदा Q अँड R तयार करून घ्यावं लागेल. हे Q अँड R 4 नंबर कॉलम आहे. मग ह्याचं निगेशन आहे ना 4चं, त्यामुळं मी निगेशन ऑफ 4 असं म्हणतो. फक्त ऐका ह्या पुढं. आता हे सगळं मिळून कोण झालं? 5 नंबर कॉलम. P इम्प्लाइज 5 पाहिजे. P इम्प्लाइज 5. आता संपेपर्यंत फक्त ऐका.
अँडची कंडिशन आपल्यापाशी काय आहे, दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. आता खाली चेक करत जाऊ कुठं आपल्याला अजून एकदा ट्रू भेट. हे दोन्ही ट्रू आहेत का, नाही. परत बघा दोन्ही ट्रू आहेत का, नाही. परत बघा दोन्ही ट्रू आहेत का, नाही. हां, इथं परत दोन्ही ट्रू आहेत, ट्रू. परत दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही, दोन्ही ट्रू नाही. याचा अर्थ बाकी सगळीकडं मला फॉल्सच भेटले. आता काय करायचं, 4 नंबर कॉलमचं मला इथं निगेशन करायचं आहे. ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्सचं निगेशन ट्रू, 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 फॉल्स, ट्रू, ट्रू, ट्रू. आता फक्त ऐका मी काय म्हणतो, इम्प्लिकेशन करायचं आहे. इम्प्लिकेशन बघत असताना मी ट्रूकडनं फॉल्सकडे गेलो तरच फॉल्स. पहिल्यांदा पीकडे बघायचं, मग 5कडे बघायचं. सांगा ट्रूकडनं फॉल्सकडे चाललो आहे का नाही, यस, मग फॉल्स. इथं बघा ट्रूकडनं फॉल्सकडे चाललो का, नाही. ट्रूकडनं फॉल्सकडे चाललो का, नाही. ट्रूकडनं फॉल्सकडे चाललो का, नाही. आता खालच्या साईडला इकडे बघितलं तर मी ट्रूकडनं जाईन, पलीकडे बघायची गरजच नाही. ओके, मग अशा कंडिशनमध्ये सगळे लोक मला काय भेटले. ओके, हे क्वेश्चन संपलं. आता पुढचं क्वेश्चन सांगण्यासाठी संपवण्यासाठी मला तुम्ही आता परत एकदा हॉरिझॉन्टल लाईन तयार करण्यासाठी मला मदत करा. सांगा, पहिल्यांदा मला ही गोष्ट काढून घ्यावं लागेल, निगेशन क्यू. निगेशन क्यू म्हणजे 4 नंबर कॉलम झालं. पी ऑर 4 पाहिजे. आता पी ऑर 4, हे पी ऑर 4 मिळून हे कितवं नंबर कॉलम झालं, 5वं. आता मला इकडं सांगा लवकर, चला. आर अँड पी पाहिजे. हे कॉलम नंबर कितवं आहे, 6. आता मला सांगा 6 आहे, 5 इम्प्लाइज 6 पाहिजे. समजलं? 8वा नंबर येईल का आता ह्या वेळेला, नाही येणार. आता लवकर लवकर ऑपरेशन्स फक्त ऐका, मी काय म्हणतो. इथं क्यूचं निगेशन आहे, फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू, थोडं जरा ट्रू. परत इकडे बघा, ट्रूचं निगेशन फॉल्स, फॉल्स, परत ट्रू, ट्रू. आता पी ऑर 4 पाहिजे. पी ऑर 4, 4 म्हणजे इथं ऑरची कंडिशन एक ट्रू असेल तरी पण चालतं. इथं एक ट्रू आहे, एक ट्रू आहे. इथं तर दोन्ही ट्रू आहेत, दोन्ही ट्रू आहेत. म्हणजे पहिले 4 लोक मला ट्रू भेटले. आता खाली बघा, एक पण ट्रू नाही, एक पण ट्रू नाही, फॉल्स. इथं बघा एक ट्रू आहे, इथं एक ट्रू आहे. ओके, आता पुढच्या मध्ये जाताना ना पी अँड आर अँड पी बघायचं. म्हणजे आर आणि हे पी, अँडची कंडिशन दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. इथं दोन्ही ट्रू आहेत की नाही, मग काय मिळेल, ट्रू. इथं बघा दोन्ही ट्रू नाहीत, फॉल्स. इथं बघा दोन्ही ट्रू आहेत, ट्रू भेटले. आता पुढं बघा दोन्ही ट्रू कुठं मिळत आहे का, दोन्ही ट्रू कुठंच भेटले नाहीत. याचा अर्थ सगळे खालचे फॉल्स मिळाले. ओके, आता बघा 5कडनं 6कडे जात असताना इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनची कंडिशन काय, ट्रूकडनं फॉल्सकडे जात आहे का बघायचं. कुठं कुठं, इथं चाललंय बघा ट्रूकडनं फॉल्स, परत कुठं इथं ट्रूकडनं फॉल्स. अजून ह्याला सोडून कुठं ट्रूकडनं फॉल्स चाललंय का बघा, नाही. लास्टला हे दोघं करेक्ट आहे का नाही, हां. मग ह्यांच्या ठिकाणी तेवढे फॉल्स मिळाले, मग बाकी सगळे काय मिळतील. ओके.